काय शूटिंग याच्यावर गुन्हा दाखल करा भाईच्या अरे सांग स्वतःच्या वावरून असतं तुझं काय अडवायचं अधिकार नाही. अहो मग ग्रामसेवकला तेच म्हणतोय मला. अरे स्वतःचं शेत आहे, स्वतःच्या शेतातून असतं तुला अडवायचा अधिकार काय. नाही त्यांना काय म्हणलं मला तुम्ही अरे तू इथं अडवलं का ते फिर्याद द्या, पंचनामा फिर्याद द्या. तू कोण शब्द पंचनामा करणार मला. तर PI साहेबांना ही सगळी माहिती होतं. माहीत असताना त्यांनी फक्त जाधव वस्ती ते गिरी वस्ती रस्ता पैसे न होता पैसे काढले होते. तसा तहसीलदार साहेबांचा आम्हाला आदेश होता की यांच्यावर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी. आणि BDO साहेबांचं लेटर होतं की जिल्हास्तरीय कमिटी येईपर्यंत गावामध्ये कुठलंही काम करू नका असं हे दोन्ही लेटर असताना PI साहेबांना हस्तक्षेप करण्याचं काही गरज नाही. काही तहसीलदारचं लेटर नव्हतं रस्ता काम करून द्या, कारण महसूलचं काम आहे रस्ता काम करून द्यायचं. कारण तहसीलदारने त्यांना आदेश नव्हता दिला तिथं जावं म्हणून. गटविकास अधिकारी BDO साहेबांनीही त्यांना आदेश दिला नव्हता ग्रामपंचायतचं काम आहे ते तुम्ही करून घ्या म्हणून. आणि SP साहेबांचाही आदेश नव्हता लेखी की तुम्ही तिथे जावा कायदा सुव्यवस्था पहा म्हणून. असा आदेश नव्हता असा म्हणजे कुठलाही यांची स्वतःहूनच आले. हां. मग तुम्हाला काय वाटतं कशामुळे ते खुर्ची सोडून एवढ्या लांब आले तुमच्याकडे. पैसे दिले गावातले गावातल्यांनी पैसे दिले आणि ऑन ड्युटी ते म्हणजे ड्रिंक पण करतात. तसं SP साहेबांनी त्यांचं कधी मेडिकल करा आता 3 महिने झाले. आता जर त्यांचं मेडिकल केलं काही तासापूर्वी ते ड्रिंक केलेले असतात. कारण एकदा माणूस दारू प्यायल्यानंतर 6 महिने त्याची स्टीज दिसतात. 6 महिन्यानंतर किती तासापूर्वी किती अल्कोहोल प्यायला. त्यांनी आता जर त्यांचं टेस्ट केली तर ते काही तासापूर्वी ते ड्रिंक केलेले असतात. आणि तशा ड्रिंक केलेल्या अवस्थेत मला येऊन आईवर आणि बहिणीवर शिवाय दिल्या. ते सगळ्या जगांनी पाहिलं. आणि किती चालली ती क्लिक. 2 मिलियन मध्ये 2 मिलियन मध्ये गेली. आणि तुम्हाला न्याय का आज जितेंद्र भावेंना इथं पाचारण करण्याचं काय कारण. आजपर्यंत मला न्यायच भेटला नाही, दखलच घेत नाहीत. तसं मला त्यांना फोन केला DYSP साहेबांना बोललो. फोन रेकॉर्ड आहेत करू म्हणतात ते गोपनीय आहे पण कसं गोपनीय आहे ते आम्हालाच माहित नाही कसं गोपनीय असतं.